नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8 मधील स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठातील जो राहिलेला भाग आहे तो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काल आपण या भागावर जो झालेला भाग आहे त्या भागावर स्वाध्याय सोडवायला सांगितलं होतं. प्रश्नोत्तर लिहायला सांगितली होती की तुम्ही हे लिहिले असतील असं गृहीत धरून आपण पुढील भाग या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, स्वामी विवेकानंद हे असं व्यक्तिमत्व की ज्यांनी देशाची सफल करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतीय प्रवासाला निघाले. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी आपल्या भारत यात्रेला सुरुवात केली. एकच उद्देश की आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे, कृषी प्रधान देश आहे. हा प्राचीन ओळख या भारत देशाला आहे, कारण या देशातला माल जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. व्यापाराची ओळख, व्यापाराच्या निमित्ताने अनेक युरोपियन लोक याच भारत देशामध्ये व्यापार करण्यासाठी असा हा विविधतेने नटलेला भारत देश. अनेक जाती पंथाची धर्माची लोक कशी गुन्ह्या गोविंदाने राहतात अशा या देशाची ओळख जगाला आहे. म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी स्वामी विवेकानंद हे निघाले. हिमालयापासून सुरुवात केली, कन्याकुमारीपर्यंत जाऊन पोहोचले. समुद्र किनारपट्टीपर्यंत कन्याकुमारीच्या किनारपट्टीला गेले. पुढे पाहिले चारी बाजूला पाणी समोर नजर पाहिजे तर त्यांना काही अंतरावर एक टेकडी दिसली. समुद्रामध्ये सोबत एक उंचवाटा पाहायला गेला. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, हे काय आहे? या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. खऱ्या आपण भारत प्रवासाला निघालो त्याचा शेवट हे समुद्र किनारपट्टीला किंवा कन्याकुमारीच्या पायथ्याशी होत नाही. तर खऱ्या आपण जे उंच टेकडी आहे त्याच टेकडीला तिला नावाला विचारलं की त्याला काय म्हणतात, तर त्याने नाव सांगितलं की समोर टेकडी दिसते त्याला शिलाखंड म्हणतात, श्रीपाद शिला किंवा शिलाखंड असं म्हणतात. मग खऱ्या त्याला झाला लक्षात की त्या शिलाखंडावर गेल्या शिवाय खऱ्या आपला प्रवास पूर्ण झाला असं समाधान आपल्याला मिळाला नाही किंवा आपला प्रवास पूर्ण होणार नाही. म्हणून त्यांनी काय करायचं, बरोबर या शिलाखंडावर आणि नावाड्याला विचारलं. नावाड्याने काही पैशाची मागणी केली. स्वामीजीने सांगितलं आम्ही संदेशी, आमच्याकडे काही पैसे नाही. शेवटी स्वामीजीने समुद्रामध्ये उडी घेतली आणि पोहत पोहत त्या शिलाखंडाकडे जाऊन पोहोचले. त्यांचा पाठलाग करत करत नावाड्यामध्ये पाठोपाठ गेले, कारण त्यांना माहित होतं हे व्यक्ती फार महान व्यक्तिमत्व असलं पाहिजे, धाडसी व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे, तेव्हा आपण त्यांच्या खऱ्या पाठोपाठ त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि म्हणून नावाडी त्या ठिकाणी त्यांचा पाठलाग करत गेलेले. किनारी पोहोचले. पोहोचल्यानंतर त्या नावाड्याला त्यांनी सांगितलं की आल्या बाबाने त्यांनी मागायला, कारण या ठिकाणी मी परत लगेच माघारी येणार नाही, तर 3 दिवस या शिलाखंडावर मी राहणार आहे. त्यानंतर बसणार आहे, तुम्ही जावा. पण त्या नावाला कळला की या शिलाखंडात एकही माणूस चित्त पकडून राहत नाही. हे स्वामीजी या ठिकाणी राहणार असते. कारण काय याची चिंता जे नावाने गेले होते त्या नावाड्याला आली. ते परत मागायला गेले. स्वामीजीसाठी लागणारे जे पदार्थ आहे ते घेऊन गेले. त्यावेळेला स्वामीजी धनस्थ बसले. कितीही त्यांनी हाका मारत प्रत्येकाला, पण जे समाधी अवस्थेमध्ये बसलेले स्वामीजी त्यातून काही दिसण्यात आले नाही. 3 दिवस 3 रात्री स्वामीजी त्या शिलाखंडावर त्या ठिकाणी बसलेल्या पाहायला मिळतात. त्या
धारण्यातून त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले त्याची माहिती आपण या ग्रंथामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाने घाबरून गेले. लगेच त्या दोघा तिघांनी म्हणजे माझा पहिल्यांदाच आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींना माता सुरू केला. त्यांना वाटले या माणसाला आपले काही संकट आलं तर दम संपला तर स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर कसे येतो. त्या नावाने लक्षात आलं की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी महान व्यक्तिमत्व असतो, ही शक्तिशाली व्यक्तिमत्व आहे हे तरीही मान्य केले. म्हणजे स्वामीजी ज्यावेळेस प्रत्यक्षात समुद्रामध्ये उडी घेतली त्यावेळेला त्यांना काय लागले की या धोका आहे, या धोक्यापासून स्वामीजीला वाचवण्यासाठी आपण तुला त्याचा पाता करत गेलं पाहिजे म्हणून नावाने त्याचा पाता करत गेलेले. कारण हे व्यक्तिमत्व हे काय साधं व्यक्तिमत्व नाही, फार अद्वितीय शक्तिशाली महान असणारे व्यक्तिमत्व आहे. तेव्हा आपण त्यांच्या सेवेसाठी गेलं पाहिजे अशाही प्रकारचा विचार त्या नावाच्या मनामध्ये आलेला आहे. स्वामीजी त्यांना म्हणाले मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे, त्यामुळं तुम्ही माझ्यापासून दूर जाऊ नका किंवा राहू नका. त्यावेळेला स्वामीजींनी सांगितलं मी शिलाखंडावर थांबणार आहे 3 दिवस. तेव्हा नावाडी आणखीन दुःख झाले. स्वामीजी 3 दिवस तिथेच राहिले. रात्री 1 ते 2 तिला कोणी नाही. 3 दिवस ते थांबले नाही, ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावं म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे. त्यांना हात मागायचे. पण त्यांच्या लक्षात आलं की स्वामीजी हे भाव समाधीमध्ये आहे, त्यांना काही ऐकू जात नाही. त्या गावाला किती वाईट वाटलं असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटलं. पण त्यामुळे स्वामीजीचा अंतस्थ अगदी प्रदीप झाला. स्वामीजी म्हणतात जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी ज्वलित प्रज्वलित. अनुकूलतेमुळे माणसातले गुण पवित्र जाते. त्यांना जर संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकट असली पाहिजे, थोडा विरोधी असला पाहिजे, म्हणजेच माणसातली अंधता चेतना. आता स्वामीजी त्या शिलाखंडावर 3 दिवस आणि 3 रात्र राहणार हे त्या नावाने ऐकल्यानंतर नावाडी दुःखीत झाली. धक्का बसला. कसं शक्य आहे? कारण या शिलाखंडावर चिटक पाकडून राहत नाही, कुणी सुद्धा माणूस त्या ठिकाणी नाही. 4ही बाजूला समुद्र आहे, उंच असा एक खंड आहे, एक खडकाचा तुकडा आहे, उंच आहे. आजूबाजूला लाटा, वाऱ्याचा आवाज, पाण्याचा आवाज, खळखळाट येतोय. माणूस त्या ठिकाणी राहायला नाही. स्वामीशी या ठिकाणी तुम्ही माझी काही चिंता करू नका, तुम्ही आल्या बोलाने माघारी जावा, मी या ठिकाणी समाधी ध्यानच करतो. नावाने गेले, त्यांच्यासाठी खायला घेऊन आले. नावाने त्या महाराजांना स्वामीजींना का मानले आपण? स्वामीजी समाधी कबूल केलेले होते, ध्यान धारणा करत बसले होते. त्याला ऐकू येत नव्हतं. त्यांचा एकच विचार परमेश्वराची ध्यान धारणा. त्याला वाटायला खूप वाईट वाटलं. कशासाठी वाईट वाटते की ज्या वेळेला सुरुवातीला या स्वामीजींनी विचारलं या शिलाखंडावर मला पोहोचायचे, त्यासाठी तुम्ही मला पोहोचू नका, तर त्या नावाने आपण त्याला स्वामीजीला 5 पैसे मागितले. फार मोठी अपेक्षा आहे. हे व्यक्तिमत्व किती महान आहे.
आणि ते नाही म्हटल्यामुळेच त्यांनी त्या ठिकाणी संग्राम केली. म्हणजे एखादं संकट निर्माण झाल्यानंतर त्या संकटावर मात करत असताना मला जमणार नाही म्हणून चालणार नाही, तर ते संकट कशा प्रकारे करायचं त्याच्याशिवाय जीवनाची किंमत या ठिकाणी. कोणतीही गोष्ट करत असताना कोणा विरोध असला पाहिजे, एखादं संकट कर्म आलं पाहिजे, ती निर्मूलची ताकद आपल्याकडे असली पाहिजे, ते संकट दूर करण्यासाठी आपण धडपडलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने त्या जीवनाची किंमत मागवावी. सहजासहजी मिळालेलं हे टिकत नाही. कष्ट करून खूप प्रयत्न करून जे मिळवतो त्याची किंमत मागता येते. विरोध आहे म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला विरोध करण्यासाठी आपली शक्ती प्रज्वलित करतो. आपण पूर्व तयारीविषयी त्या विषयी मनापासून तयारी करू. म्हणजे विरोध असावा, संकट असावी, त्याच्याशिवाय माणसाला जीवनाची किंमत कळत नाही असे म्हणता येईल. म्हणजे जितकी प्रतिकूलता असेल तितका माणसाला अंतस्थ आत्मे ज्वलित होत. म्हणजे सहजासहजी जीवन जगलं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगलं यामध्ये फरक आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं आपल्या अंगात चेतना प्रज्वलित होते आणि निर्माण होणारं जे संकट आहे त्या संकटावर आपण त्या ठिकाणी मात करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे संकट, अशा प्रकारची परिस्थिती असल्याशिवाय माणसाला जीवनाची किंमत या ठिकाणी कळत नाही. अशा प्रकारचा विचार स्वामीजींनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणजे 3 दिवस 3 रात्र ध्यानात बसल्यानंतर त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले त्याविषयी स्वामीजींनी उलगडा करायला सुरुवात केलेली आहे. थोडी संकट असली पाहिजे, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातले अंतर्साक्षी संकट आणि विरोध असल्यानंतरच माणूस त्यावर मात करण्यासाठी धडपडतो. धडपडल्यामुळे ते संकट आपोआप दूर होतो. विरोध असल्यामुळे आपण विरोधासाठी विरोध करतो. विरोध नसताना विरोध करणार आहे, आपण शांत असतात आणि आपल्या देशाची होणार नाही. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी स्वामीजी आपल्याला दिलेला आहे. आता आणखी त्याला काय काय नवे विचार प्राप्त झाले त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पण ते उद्या दुसरा जो राहिलेला भाग आहे तो आपल्या